नमस्कार, जय महाराष्ट्र. तुम्हाला सगळ्यांना माझ्या घराची टूर करायची आहे. केरळमधल्या घराची टूर. तुम्हाला सगळ्यांना घर माहितीच आहे माझं. चला तर मग. हे आहे माझं बाहेरून घर. 2 दरवाजे आहेत म्हटल्यावर हा आहे तो दरवाजा, म्हणजे हे आमचं जुनं घर आहे आणि हा एक वेगळा रूम बाहेर काढलेला आहे. पण ह्यो दरवाजा मी बंद केलेला, आतमधून दरवाजा नवीन काढलेला आहे. असं आहे आणि असं आहे दार. सॉरी, या कपडे वाळत घातल्यात कारण की पाऊस जरा कमी आहे म्हटल्यानंतर कपडे बाहेर सुकत घातल्यात. चला तर मग आतमध्ये जाऊ. अशी आहे एंट्री. हा आहे माझा हॉल आणि सॉरी या कारण की सोफा थोडा घाण आहे, कारण की मुलांनी सगळं तोडवून घाण, आणि आमच्या दारात माती असल्यामुळं पाय मातीचे ठेवून घाण झालेला आहे. चेंज करायचा आहे थोड्या वेळाने कारण मुलगी थोडी मोठी होऊ दे. त्याच्यानंतर इकडे एक रूम आहे आणि त्याच्या आतमध्ये एक रूम आहे. ही पहिला रूम एक दाखवते. त्याच्या आतमध्ये एक रूम आहे. एक रूम आहे. हा आमचा बेडरूम आहे आणि इथे एक बाथरूम आहे. बाथरूम दाखवण्याची गरज नाही. असा एक रूम आहे. त्याच्यानंतर परत हॉलमध्येच. त्याच्यानंतर हे असं आहे. हे माझे सासरे बुवा आणि माझ्या सासूचे आई वडील. त्यामध्ये सासूबाई झोपतात, सासू आई झोपते मराठीमध्ये. त्याच्यानंतर हे माझं छोटं इथे चूल आहे, लाकडं पण आहेत सगळं हाताबरोबर. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता, थोडं ताई म्हटलं कुकरमध्ये होत नाही का भात. हे आहे तिथे कुकरमध्ये भात लावलेला. खरं तर हे छोटं राईस आहे आणि सेम राईस, पण त्याला थोडं माझ्या मुलग्याला बरं नाही ना, मग त्याच्यासाठी थोडं गिरगीज करण्यासाठी लावलेलं आहे. ही स्थिती आहे त्या कुकरची. पाणी इतकं वाहून जातं आणि सगळं खाली पडतं आणि चिकटतं नव्हतं सगळं बाजूचं. त्याच्यानंतर हे बाहेर जाण्यासाठी हे आहे बाहेरून. अशा प्रकारे इथे माझी घराची टूर संपलेली आहे. छोटंसं घर आहे आणि जी फणस तुम्ही बघितलाय कच्चा फणस आहे. केरळमध्ये याची एक डिश बनते, म्हणजे ती गोड नाही तिखट मसाला घालून केरळमध्ये फेमस आहे. सगळी खातात पावसाच्या दिवसात फणसाचं. नक्की दाखवेल संध्याकाळच्या व्हिडिओत. बाय बाय.